ढोके पेट्रोल पंप चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या मार्फत रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। मागच्या 15 दिवसापूर्वी सर्व गुळ फॅक्टरी धारकांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आमचा भाव वाढवून द्या, उसाला पीआरपी प्रमाणे भाव द्या असं निवेदन देण्यात आलं होतं, पण त्याची दखल न घेतल्यामुळे आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन केलेलं आहे। तर काय सांगाल आपण? आता आमचा अंत तुटलेला आहे। आता आम्ही गप बसणार नसून जोपर्यंत उसाला पहिली उचल 35 रुपये मिळत नाही तोपर्यंत आम्ही आता शांत बसणार नाही। बरं, आपण किती दिवसात अल्टिमेटम देत आहे? 2 दिवसात देतो आम्ही, आता बाद झालं, कारण प्रशासनाला आम्ही भरपूर बोललोय। त्याच्यानंतर काय प्रतिक्रिया असेल? त्यानंतर आता बघून घेतील शेतकरी आणि कारखानदाराचं काय असेल ते बघून घेईन आम्ही। आता ते सांगून कोण जमणार नाही, कारण सांगून डाव होत नाही, बिगर सांगता डाव टाकावा लागतो। आपल्या सोबत काळे साहेब आहेत, काय सांगाल काळे साहेब? आम्ही ह्याच्या आधी 2 महिने झालं निवेदन प्रत्येक कारखानदारात गेला, त्याला विनंती केली, साहेब तुम्ही आमच्या उसाला पहिली एफआरपी 3000 रुपये पहिली उचल द्या। त्याने आम्हाला पहिल्या सुरू 2400 रुपये उसाला पहिली उचल गुळपिट्टीवाल्यांनी जाहीर केली। पुन्हा अनेक आम्ही शेतकरी जमवाजमव केले, आणि पुन्हा 2500 रुपये जाहीर केली। पुन्हा आम्ही प्रत्येक कारखानदाराच्या दारात गेलो, त्यांना निवेदन दिलं पहिली उचल 3000 रुपये गुळपिट्टीवाल्यांनी, आणि साखर कारखानदारांनी पहिली उचल आम्हाला 3500 रुपये द्यायला पाहिजे। प्रशासनानं सुद्धा ह्याची गंभीर दखल घेतलेली नाही। त्यामुळे आम्ही आज ढोकी येथे पेट्रोल पंप शिवाजी महाराज चौकामध्ये आम्ही आज रस्ता रोको आंदोलन केलेले आहे। जर आम्हाला उसाला पहिली उचल 3000 रुपये गुळपिट्टीवाल्यांनी आणि कारखानदारांनी 3500 रुपये नाही दिली तर यापुढे आम्ही कोणत्याही क्षणी कुठल्याही क्षणी शेतकरी, ऊस उत्पादक शेतकरी रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही, आणि याचे गंभीर परिणाम साखर कारखानदारांना भोगावे लागतील। आम्हाला त्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे, जागे व्हा, आमच्या उसाला पहिली उचल 3500 रुपये द्या, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून, रवींद्र इंगळे यांच्या माध्यमातून आम्ही जिल्ह्यातील साखर कारखानदाराला सळू पळू केल्याशिवाय सोडणार नाही। कारण की आम्ही अनेक त्यांच्या बारकाईत खोलात गेला नाहीत, हे वजन काटे मारतेत, ऊसाची एफआरपी चोरतेत। इकडे बघा, आमच्या इकडे 8-9 सध्या सरासरी दाखवते ऊसाची एफआरपी फडात वेगळी आणि कारखान्यावर वेगळी लागते। ऊसाच्या फडामध्ये 14 ब्रेक्स लागतील, 14, आणि कारखान्यावर गेले की 9 होती। अशी काय जादू केली आहे की शेतकऱ्याच्या फडात चांगली लागती, कारखान्याला गेले की 9 लागती। याचाही सोक्षमोक्ष झाला पाहिजे। वजन काट्यावाले, वजन काट्याची जिल्ह्याची वजन काट्या समिती असती, त्यांनी अजिबात पैसे खाऊन शांत, वजन काट्याची एकही तपासणी झालेली नाही। या अगोदर स्वाभिमानी संघटनेनं निवेदन दिलं होतं गुळ फॅक्टरी धारकांना, त्यावेळेस 2700 रुपये भाव देऊ असं कळवलं होतं, पण ते खरं होतं का? मग नाही, खोटं होतं, ते साफ खोटं होतं। त्यांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांना ऊस देण्यास नकार दिल्यानंतर त्यांनी 2700 रुपये भाव, आणि कुणाचं 2700 रुपयाने बिल निघालेले नाही, त्यांनी 2500-2600च आहेत। आमचं त्यांना हात जोडून विनंती आहे, तुम्हाला 2700 रुपये न देता तुम्ही पहिली उचल 3000 रुपये यंदा द्या आणि शेतकऱ्यांना न्याय द्या। आपण सगळ्या पक्षाचे साखर कारखानदारात आज सगळे पुढारी, जिल्हा खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य सगळे नगरपालिकेत प्रचारात गुंतले असताना इकडे शेतकऱ्याच्या घरावर दरोडा मारण्याचं काम ही गुळपिटी साखर कारखानदार करत आहेत। सावध व्हा, आमच्या उसाला पहिली उचल 3000 रुपये द्या, अन्यथा शेतकऱ्याचा तुम्ही अंत पाहू नका। आपल्या सोबत सचिन देवकते म्हणून आहेत, ते पण आंदोलनात सहभागी आहेत। बोला, काय सांगा? आज शेतकरी संघटनेच्या माध्यमातून जे आंदोलन केले त्याला पाठिंबा म्हणून मी सचिन देवकते, राष्ट्रीय समाज पक्ष जिल्हाध्यक्ष धाराशिव यांच्या वतीने पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे। आणि आपल्या माध्यमातून मला या सरकारला सांगायचंय की बाबांनो, येड्या बाबडीचं सरपंच देखील या राज्यामध्ये, या देशामध्ये 8 रुपये किलोनं जातंय, परंतु आमच्या शेतकऱ्याचा ऊस मात्र 2 रुपये 2.5 रुपये किलोनं आपण घेतात। आपल्याला लाज वाटली पाहिजे। आणि या कारखानदार, या साखर सम्राटांना मला सांगायचंय की आपण शेतकऱ्याच्या ऊसाचा रस आटून साखर काढत नाहीत, तर या ह्या ऊसाच्या माध्यमातून शेतकऱ्याचं रक्त आटवून साखर काढून त्यातून पैसे कमवतात। तुम्हाला लाज वाटल्या पाहिजे। यापुढे स्वाभिमानी शेतकरी संघटना जो निर्णय घेईल त्याच्या खांद्याला खांदा लावून हा राष्ट्रीय समाज पक्षाचा कार्यकर्ता देखील लढल्याशिवाय राहणार नाही। आणि जो स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जो निर्णय घेतलाय, येत्या 2 दिवसामध्ये 3500 रुपये भाव जाहीर करा। जर तो नाही केला तर आम्ही देखील एकही ट्रॅक्टर या कारखान्याला जाऊ देणार नाहीत, असं आपल्या माध्यमातून या साखर सम्राटांना आवाहन करतो। काय सांगाल, किती भाव पाहिजेत? मी तानाजी पिंपळे, जिल्हा उपाध्यक्ष आम आदमी पार्टी धाराशिव। आज आम्ही या ठिकाणी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला या ठिकाणी इशारा दिलेला आहे की आपण सरासरी 3,500 रुपये कोणत्याही परिस्थितीत FRP द्यावा, अन्यथा आज ही ठिणगी पडलेली आहे आणि ही ठिणगी उद्या, त्या ठिणगीचं उद्या एका आगीमध्ये रूपांतर होईल. त्याच्यामुळं ते वेळ येऊ देऊ नका, कारण क्रांती करावी लागेल आणि क्रांतीच्या दैवताला जर गरज पडली तर रक्ताचा नैवेद्य दाखवण्याची ताकद आमच्या सगळ्यामध्ये आहे. त्यामुळं आमचा तुम्ही या ठिकाणी संयम बघू नका. जर आमचा संयम संपला तर तुम्हाला या ठिकाणी आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाहीत. या माध्यमातून आम्ही आज त्यांना इशारा देतोय. तर आपण पाहिलं देऊ नये, कारण जोपर्यंत आपण ऊस दिला नाही तर काहीच करण्याचा फरक पडणार नाही. तर थोड्या दिवस कळ सुचली तर फायदा होईल. 100% फायदा करून देणार. ठीक आहे. मामा किती भाव उसाला पाहिजे? उसाला कमीत कमी 3,500. मग आता काय शेतकऱ्याला परवडतंय का? खताचं पोतं गेल्यावर किती गेलं होतं? 1200ला, आता 2,000ला, 1800ला. बाई रोजगार किती होते गेल्या वर्षी? गेल्या वर्षी होता 300, 350, औंधा 500. हा, काय करायचं? शेतकऱ्याला परवडतंय का सांगा बरं? कारखानदारांनी 3,500 रुपये द्यायला काय अडचण नाही. नाही गे, सगळं त्याचं पुसा इकतंय, मळी इकती, दारू होती, काय बी होतं त्याचं. आमचं म्हणजे सगळं काय करावं? म्हणजे तुमच्या ऊसापासून भरपूर उत्पन्न मग होतं. काय आणि भाव आम्हाला काहीच नाही. तर आपल्यासोबत शेतकरी संघटनेचे सचिन आहेत. काय म्हणतात बोले? स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं वारंवार यांना निवेदनं दिलेली आहेत. त्यांना विनंती केली आहे. प्रत्येक कारखानदाराच्या दारावर गेटवर जाऊन आम्ही त्यांना विनंती करून हात जोडून सांगितलं की बाबा पहिली उचल पेटीवाल्यांनी 3,000 द्यावी आणि कारखानदारांनी पहिली उचल 3,500 रुपये द्यावी. इतकं सांगून जर मगरूर आवला देणं काही समजत नसेल तर स्वाभिमानी शेतकरी संघटना यापुढे आक्रमक भूमिका घेईल. ज्या ठिकाणी वाहतूक दिसेल त्या ठिकाणी आम्ही वाहनं फोडू, वाहनं जाळू, काही करू करून तो आम्ही आता गप्प बसणार नाही. जेवढी आमची ठाम भूमिका आहे, लवकरात लवकर या मगरूर अवलादींनी दर जाहीर करून पहिली उचल 3,500 रुपये द्यावी ही आमची एक स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे. आणि राजू शेट्टी साहेबांचे आम्ही शिलेदार ह्या मगरूर कारखानदारांना वटणीवर जर नाही आणलं तर आम्ही स्वाभिमानी नाव इथून पुढे सांगणार नाही किंवा लावणार नाही.